जरा सुद्धा साबुदाणा न शिजवता फक्त वाफेवर अगदी झटपट असे तयार होणारे आणि अगदी एकूण एक दाणा फुललेले मस्त मोत्यासारखे पांढरे शुभ्र असे उपवासाचे आज आपण इथे हे साबुदाणा पापड तयार केलेले आहेत. बनवायला म्हणाल तर अतिशय साधे आणि सोपे आहे. अगदी छान खुसखुशीत असे हे पापड बनवून तयार होतात. अगदी घरातच असलेल्या इडली पात्रामध्ये आज आपण इथे हे मस्त असे उपवासाचे साबुदाणा पापड बनवून तयार केलेले आहे. तळल्यानंतर तुम्ही बघू शकता पापड अगदी दुप्पट तिप्पट असा फुलतो आणि अजिबात तेलकट बनत नाही. तर अगदी सविस्तर व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग अजिबातच वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे पापड बनवण्यासाठी साधारण 1 कप साबुदाणा इथे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. साबुदाणा सुरुवातीला 2 ते 3 वेळेस पाण्याने चांगलं स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साबुदाणा बुडून त्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आपण खिचडीसाठी जसा साबुदाणा भिजवतो अगदी सेम त्याच पद्धतीने हा साबुदाणा मी इथे भिजवून घेतलेला आहे. आता वजनी याचं प्रमाण म्हणाल तर 250 ग्रॅम एवढा इथे हा साबुदाणा घेतलेला आहे. हातावर दाबून बघायचं आहे. हे बघा अगदी परफेक्ट असा साबुदाणा इथे आपला भिजलेला आहे. खूप जास्त देखील आपल्याला भिजवायचा नाही, असा थोडा मोकळा आणि सुटसुटीत अशा पद्धतीने आपल्याला हा साबुदाणा इथे भिजवून घ्यायचा आहे. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला चांगलं व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त 2च साहित्यात हे मस्त असे उपवासाचे पापड बनवून तयार होतात. फक्त साबुदाणा आणि मीठ आपण याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत ह्या पद्धतीने. बनवायला खूप सोपे आहे. अगदी कुणाच्याही मदतीशिवाय तुम्ही हे उपवासाचे पापड मस्त झटपट असे बनवून तयार करू शकता. आता मीठ यामध्ये चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इडलीचं भांडं घेतलेलं आहे मी. आता प्रत्येक मोल्डमध्ये अगदी थोडं-थोडं तेल घालून घेतलेलं आहे. आता तेल आपल्याला फक्त सुरुवातीलाच घालायचं आहे. नंतर प्रत्येक बॅचला आपल्याला तेल वगैरे लावण्याची अजिबात गरज नाही आहे. तर प्रत्येक मोल्डला थोडंसं सुरुवातीला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये फक्त 1-1 चमचा साबुदाणा घालायचा आहे. ह्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. तर हे बघा 1 चमचा यामध्ये साबुदाणा घातलेला आहे आणि चमच्याच्या मदतीने त्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. खूप जास्त जाडसर असा याचा लेयर द्यायचा नाही. अगदी पातळसर असे याचे लेयर द्यायचे आहेत. ह्या पद्धतीने 1 किंवा 1.5 चमचा तुम्ही यामध्ये फक्त ह्या साबुदाणा घालू शकता आणि अगदी हलक्या हाताने छान याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. तर अगदी मस्त हे पापड तयार होतात. तर हे बघा एक भांडं इथे मी तयार करून घेतलेलं आहे. आता दुसरा एक घेतलेला आहे. त्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. फक्त सुरुवातीलाच आपल्याला तेल लावायचं आहे. नंतरच्या बॅचला अजिबात तेल वगैरे लावण्याची गरज नाही. तर हे बघा दुसऱ्यासुद्धा भांड्यामध्ये मी हा साबुदाणा इथे घालून घेतलेला आहे. चमच्याने याला हलकंसं पसरवून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आता आपण याला वाफवून घेणार आहोत. तर आता हे वाफवण्यासाठी इडलीच्या भांड्यामध्ये इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला हे स्टँड ठेवायचे आहे आणि झाकण लावून अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला फक्त 5 मिनिटांसाठी याला वाफ काढायची आहे. 5 मिनिटांमध्ये अगदी छान व्यवस्थित असा हा साबुदाणा स्टीम होऊन जातो. तर हे बघा दोन्ही स्टँड ठेवलेले आहे. वरून झाकण ठेवूया आणि फक्त 4 ते 5 मिनिटांसाठी आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे मी फक्त 4 ते 5 मिनिटांसाठी एक वाफ काढून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही वाफेवर अगदी मस्त होतात. अगदी छान ट्रान्सपरंट झालेला आहे साबुदाणा इथे. आता थोडंसं हे कोमट झालं का मग त्यानंतर अशा पद्धतीने एखादा चमचा घ्यायचा आहे. चमच्याला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्या मदतीने आता आपल्याला हे पापड इथे काढून घ्यायचे आहे. हे बघा अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने काढायचे आहे कारण साबुदाणा आपण इथे वाफवून घेतलेला आहे. त्यामुळे तो थोडासा चिकट झालेला असतो तर ते एकमेकांना चिटकू शकतात. तर अशा पद्धतीने चमचा घ्यायचा आहे. चमच्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यानंतर सर्व पापड आता आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेणार आहोत. तर ह्या ताटामध्येच मी हे पापड सुकायला टाकत आहे. त्यामुळे मी इथे ताटामध्येच काढून घेणार आहे. जर तुम्ही कागदावर वगैरे हे पापड सुकवणार असाल तर डायरेक्ट तुम्ही हे पापड कागदावर काढून घेऊ शकता. तर हे बघा सर्व पापड इथे मी तयार करून घेतलेले आहे आणि ताटामध्येच काढून घेतलेले आहे. आता 2 दिवस याला चांगलं कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचं. पापड चांगले कडकडीत 2 ते 3 दिवस उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत. बघू शकता अगदी छान मस्त काचेसारखे मस्त असे पातळ बनवून तयार झालेले आहेत आणि चांगले सुकवून घेतल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे. अगदी 1 ते 2 वर्ष आरामशीर टिकतात. आता यातले थोडे काही पापड आपण तळून पाहूया. तर पापड तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये पापड तळून घेऊया. बघू शकता पापड तळल्यानंतर अगदी मस्त दुप्पट-तिप्पट फुलतो. हे बघा आणि अगदी छान एकूण एक साबुदाणा इथे आपला फुललेला आहे. मस्त मोत्यासारखे पांढरेशुभ्र असे हे पापड बनवून तयार होतात. बनवायला सुद्धा अतिशय साधे आणि सोपे आहे. इडली पात्रामध्ये फक्त वाफेवर असे हे पापड बनवून तयार होतात उपवासाचे. तर हे बघा पापड बघू शकता मस्त असे फुलतात.
तर हे बघा अशा पद्धतीने मस्त असे हे उपवासाचे वाफेवरचे आपले साबुदाणा पापड इथे बनवून तयार झालेले आहेत. फक्त साबुदाणा आणि मीठ फक्त 2 साहित्य वापरून आज आपण इथे हे पापड तयार केलेले आहेत. तुम्ही पापडची साईज बघू शकता. अगदी दुप्पट-तिप्पट फुललेले आहेत आणि मस्त खुसखुशीत होतात. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने हे उपवासाचे साबुदाणा पापड नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.